आपण जन्माला येतो, जगतो आणि मरून जातो. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो आपला प्रवास असतो त्याला आपण आपलं जीवन असे म्हणतो. हे जीवन आपल्याला आनंद, वेदना याचं छानसं मिश्रण देत असतो आणि या मिश्रणामुळेच आपल्या जगण्याला अर्थ येत जातो. जन्म मिळतो, मनुष्य जन्म मिळतो म्हणजे काहीतरी जीवनाचा अर्थ घेऊनच आपण जन्माला येत असतो. निरर्थक जगणं कोणाला आवडेल का? प्रत्येकजण आपापली भूमिका ठोसपणे बजावत असतं. ती भूमिका ठोसपणे बजावत आपल्याला जगण्याचा अर्थ मिळवून देत असतं. ज्याला जगण्याचा अर्थ सापडतो त्याला जगण्याचे मार्गही गवसत जातात. पण हा मार्ग तितका सोपा असतो का? नसतोच मुळी, आणि असू पण नये. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात की तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हा मनुष्य जन्म नेमका कशासाठी घेतला आहे आणि तुम्ही कर्म कोणतं करताय हे महत्त्वाचं आहे. संघर्षातून तावून सुलाखून निघालेलं आपलं व्यक्तिमत्व आणि एवढे दिवस निरर्थक जगलेलं व्यक्तिमत्व यात जमीन आसमानाचा फरक असतो. प्रेम करता? तुम्ही प्रेम करता का? आपण प्रेम करतो आणि प्रेमाला एक अर्थ प्राप्त होतो. तसंच आपण जेव्हा चराचरांवर प्रेम करू लागतो आणि जीवन अर्थपूर्ण व्हायला लागतं. अशा अर्थपूर्ण जीवनाचा शोध हा अखंड सुरूच असतो. एका गोष्टीने आपण आपल्या अख्ख्या जीवनभर सुखी आहे हे कधीच होत नाही बघा. मग हेच की अर्थपूर्ण जीवनाचा शोध आपला सतत सुरू असतो. गौतमाला हा अर्थ सापडला आणि जगाला बुद्ध मिळाले. मोहनदास गांधींना तो अर्थ गवसला आणि जगाला एक महात्मा मिळाला. तुकोबांनी भक्तीत आणि अभंगात जीवनाचा अर्थ शोधला आणि जगाला एक परखड संत कवी मिळाला. आपल्या जीवनाचा सापडलेला अर्थ केवळ आपल्यापुरताच कधीच मर्यादित राहिलेला नाही. तो अर्थ इतरांच्या कामी येतो. जीवनाची अर्थपूर्णता हे जीवनाचं सार्थक ठरत असतं. अर्थपूर्णता ही बलिदान सुद्धा मागत असते. दुःख, पीडा, वेदना, विरह अशा कितीतरी गोष्टी आपल्या वाट्याला येत असतात. मात्र अर्थ शोधायचा तर हे सर्व स्वीकारतच पुढं जावं लागतं. आपण शोधलाय का असा आपल्या जीवनाचा अर्थ, आपल्या जगण्याचा अर्थ? आपल्या जीवनाचा नेमका हेतू? आपण या जगात का आलो आहोत आणि आपल्या जीवनाचं नेमकं सार काय आहे आणि कितपत घेतलंय आपल्या असण्याचं कमक आपण समजून, की अजूनही आपण चाचपडतच आहोत? चला तर प्रवासावर निघूयात. कोणत्या प्रवासावर? तर अर्थपूर्ण जगण्याचा शोध हा अखंड सुरू ठेवायला हवा. नाहीतर आपण का जन्माला आलो याचा आपल्याला विसर पडाय